अजितदादाची दादागिरी जाते कुठं? दादा म्हणाव का अधिक काय म्हणाव तुम्हाला अजितदादा? तुम्ही म्हणताय का सोंग कसा करता येत नाही? अरे पैशाचं सोंग करता येत नाही, पण सोंगात तर तुम्ही पटईत आहे. तुमच्यासारखं सोंग तर महाराष्ट्रात कोणच केलं नाही. सकाळी 7 वाजता उठून तुम्ही शपथविधी घेतली, एवढं सोंग कोणाला जमलं काय दादा? कुठे गेली दादागिरी तुमची? मुख्यमंत्र्याच्या या सगळ्यामध्ये वित्त खातं तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही. जमत नसेल तर आम्हाला सांगा ना, आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते. 85,000 कोटी दिले तुमच्या तिजोरीतून त्या शक्तीपीठाले. तो सुरजागड आहे ना गडचिरोलीचा, तिथं जे लोखंड निघतं ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे. तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार करतोय आणि आम्ही रस्त्यात खड्ड्यानं मरतोय. तिथे 85,000 कोटी खर्च करताय. दादा हे सोंग कसं जमलं तुम्हाला? कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही? किती लुटलं ते सांगा आम्हाला. आम्हाला सोंगाच्या गोष्टी सांगताय, लाज वाटायला पाहिजे. सुरजागडच्या सीमे आम्ही पाहतो तिथलं लोखंड इथं आम्ही समुद्रापर्यंत आणण्यासाठी तुमच्याजवळ पैसा येतं. माझा शेतकरी पाय घासून मरताय, तिथं तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसन तर खोडची सोळा. जमत नसल तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका, दादागिरी सरकारमध्ये दाखवा.